नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण इयत्ता चौथी मराठी विषय धडा तिसरा कौतुकाची थाप। कौतुक म्हणजे आपली कोणी पाठ थोपटतं त्याला बोलतो आपण कौतुक। पावसाळ्याचे दिवस होते, शाळा सुटली, मुले घरी गेली। थोड्याच वेळात रवी, विनय, अनिल, अमित ठरल्याप्रमाणे मैदानात आले। त्यांच्या आवडीचा पकडापकडीचा खेळ खेळू लागले। मैदानाजवळ कुडाचे छप्पर असलेला एक गोठा होता। गोठ्यातील गुरे रानात चरायला गेले होते, मात्र गोठ्यामध्ये एक छोटेसे वासरू दावणीला बांधलेले होते। ते अतिशय गोंडस होते। त्याच्या पांढऱ्या रंगावर काळे ठिपके अगदी उठून दिसत होते। वासरू खूप सुंदर दिसत होते, पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत होते। वासराला खूप भूक लागली होती, ते आईची वाट पाहत होते। भुकेमुळे केविलवाणे होऊन ते हंबरत होते। आता पावसाळ्याचे दिवस होते, शाळा सुटली, मुले घरी गेली। शाळा सुटल्या आपण कुठे जातो? घरी जातो। तसंच थोड्याच वेळात रवी, विनय, अनिल, अमित ठरल्याप्रमाणे मैदानात आले। तुम्ही घरी गेलो काय करता? काहीतरी खाता आणि नंतर आपण मैदानात जातो खेळायला। तशी रवी, विनय, अनिल पण मैदानात खेळायला आले व त्यांच्या आवडीचा खेळ पकडापकडीचा खेळ खेळू लागले। मैदानाजवळ कुडाचे छप्पर असलेला एक गोठा होता। तिथे काय होतं? एक गोठा होता। गोठ्यातील गुरे रानात चरायला गेले होते आणि ते गुरे होते ते कुठे गेले होते? रानात चरायला। मात्र गोठ्यामध्ये एकच छोटे वासरू दावणीला बांधलेले होते। एक छोटे वासरू दावणीला बांधलेलं होतं। ते अतिशय गोंडस व पांढऱ्या रंगावर काळे टिपके म्हणजे पांढऱ्या कलरवर काळे टिपके असले ते उठून दिसत होते। वासरू खूप सुंदर होतं। वासरू काय होता? सुंदर होता। पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत असे, तो लक्ष वेधून घेत असे म्हणजे आपलं लक्ष जातं कुठल्या पण गोष्टीवर लगेच अट्रॅक्टिव्ह। तसं वासराला खूप भूक लागली होती, ते आईची वाट पाहत होते। भुकेमुळे केविलवाणे होऊन ते हंबरत होते। वासराला खूप भूक लागली होती म्हणून तो कोणाची वाट बघत होता? त्याच्या आईची। आणि भुकेमुळे तो केविलवाणे होऊन हंबरत होते। अचानक सोसायटीचा वारा सुटला। आभाळात काळे काळे ढग जमू लागले। वादळी वाऱ्यामुळे पालापाचोला वर उडू लागला। ढगांचा गडगडाट होऊ लागला। झाडाच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या। काही फांद्या तुटून खाली पडल्या। छोट्या छोट्या कोपट्यावरचे काही पत्रे वाऱ्यावर उंच उडाले। दावणीला बांधलेले वासरू घाबरून गेले होते। अचानक सोसायटीचा वारा सुटला। आभाळात काही काही ढग जमू लागले। वादळी वाऱ्यामुळे पालापाचोला उडू लागला। काय झालं? सोसायटीचा वारा सुटला। आभाळात काय काय ढग जमू लागले आणि वादळी वाऱ्यामुळे पालापाचोळा म्हणजे जमिनीवरचा जो केरकचरा पालापाचोळा असतो तो हवेत उडू लागला। ढगांचा गडगडाट होऊ लागला म्हणजे ढग वाजू लागले। झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या। काही फांद्या तुटून खाली पडल्या। छोट्या खोपट्यावरचे काही पत्रे वाऱ्यावर उंच उडाले। पत्रे होते ते उंच उडाले। दावणीला बांधलेले वासरू घाबरून गेले। वासरू काय गेलं? घाबरून गेलं। ते जोरजोरात हंबरू लागले। वासराचे हंबरणे ऐकून मुले गोठ्याकडे धावली। छपराची रोवलेली लाकडे सुद्धा खिडकीवरून हलू लागली होती। पाचट तुरट्याखाली पडायला सुरुवात झाली होती। वासरू स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते। पूर्ण ताकदीनिशी दाव्याला हिसका देत होते आणि जोरजोरात हंबरत होते। ते वासरू जोरजोरात हंबरू लागले म्हणजे ओरडू लागलं। त्या वासराचे हंबरणे ऐकून ती मुलं काय केली? गोठ्याकडे धावली। छपराची रोवलेली लाकडे सुद्धा खिडकी होऊन हलू लागली। छपराची लाकडे काय होती? खिडकी होऊन हलू लागले होते। पाचट तुरट्याखाली पडायला लागले होते आणि ती जे कमी बांधलेले होते ते खाली पडायला लागले होते। वासरू स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होतं। वासरू काय करत होतं? स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होतं। पूर्ण ताकदीनिशी दाव्याला हिसका मारत होता। दावा म्हणजे एक लाकूड असतो, त्याला आपण एकदम घट्ट जमिनीत खोदलेला असतो आणि ते सोडून त्यातून सुटण्यासाठी वासरू हिसका देत होता आणि जोरजोरात हंबरत होतं। वासरू काय होत? जोरजोरात हंबरत होतं। वादळाची पर्वा न करता मुले गोठ्यात गेली। त्यांनी वासराचे दावे सोडले, दावे धरून वासराला बाहेर आणले। त्याच क्षणी माग जोराजोराचा काडकाड आवाज झाला व संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले। मग काय गेले? ती मुलं मैदानावर खेळते ती धावत गोठ्याकडे गेली। त्यांनी जो दावण होती, दावणी म्हणजे रस्सी असते, रस्सी ती सोडली आणि वासराला सोडून ते बाहेर मैदानावर घेऊन आले। मग बाहेर घेऊन आले तर मागे बघतात काय? जोराचा काडकाड आवाज झाला। जोराचा काय झाला? काडकाड आवाज झाला आणि संपूर्ण छप्पर म्हणजे वासरू ज्यामध्ये होतं ते छप्पर जमिनीवर कोसळले। नंतर बघा या चित्र दिलं चित्रामध्ये मुलांनी वासराला मैदानावर घेऊन आले। आड्याची जाडजूड लाकडे सुद्धा खाली कोसळली। वासरू तेथे असते तर कदाचित त्या वजनदार लाकडाखाली त्याचा प्राण गेला असता, पण मुलांनी वासराला अगदी वेळेत संकटातून पार काढले व त्याचा जीव वाचवला। आड्याचे जाडजूड लाकडे सुद्धा खाली कोसळली म्हणजे ही जाड लाकडं होती छपराची ती पण खाली पडली। वासरू तेथे असते तर कदाचित वजनदार लाकडं म्हणजे वासरू तिथं असतं तर काय झालं असतं? त्या वासराच्या अंगावर सगळे लाकडं पडले असते, त्यामुळे त्याचा प्राणही गेला असता। पण मुलांनी वासराला अगदी वेळेत संकटातून बाहेर काढलं। मुलांनी काय केलं? वासराला संकटातून बाहेर काढलं व त्याचा जीव वाचवला। आता पुढे ही वार्ता हळूहळू संपूर्ण गावात व शहरात पोहोचली।
मुलांच्या शाळेत देखील बातमी पोहोचली. सर्वांनी मुलांचे कौतुक केले. परिपाठाच्या वेळी मुख्याध्यापकाने रवी, विनय, अनिल, अमित या चौघांचे पुस्तक देऊन कौतुक केले. अडचणीत सापडलेल्यांना अशी मदत करायला हवी असे मुख्याध्यापकाने शाळेतील सर्व मुलांना सांगितले. मुख्याध्यापकाने दिलेली कौतुकाची थाप मुलांच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेली. आता हळूहळू जी बातमी होती, वार्ता म्हणजे बातमी, ती संपूर्ण गावात व शहरात पोहोचली. मुलांच्या शाळेतील देखील बातमी पोहोचली. मुलांच्या शाळेत देखील बातमी पोहोचली. मग सर्वांनी मुलांचे कौतुक केले. परिपाठाच्या वेळी मुख्याध्यापकांनी रवी, अनिल, अमित, विनय यांना चौघांना पुस्तके देऊन त्यांचे भरभरून कौतुक केले व अडचणीत सापडलेल्यांना अशीच मदत करा, म्हणजे जी जी माणसं आपल्याला अडचणीत सापडले त्यांना आपण मदत करायला हवी असे मुख्याध्यापकांनी मुलांना सांगितले. मुख्याध्यापकांनी दिलेले कौतुकाची थाप मुलांच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेले आणि याच्यामुळे जी कौतुकाची थाप होते त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर काय आला, आनंद आला. अयुब पठाण लोहगावकर यांनी हा सुंदर पाठ लिहिलेला आहे. याच्यामध्ये आता नवीन शब्द पाहूया. दावणे, जनावरांना बांधण्याची जागा. अंबरणे, गाय वासराचा आवाज. पाचट म्हणजे पाचोळा. दावे म्हणजे जनावरांना बांधण्याची दोरी. वार्ता म्हणजे बातमी. कौतुकाची थाप म्हणजे प्रशंसा, म्हणजे आपलं कोणी अभिनंदन करतात त्या प्रकारे. या धड्याचे प्रश्नोत्तर तुम्हाला सोडवायचे आहेत. आता हा धडा तुम्हाला आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे घरचा अभ्यास. आपल्या चॅनलचं नाव काय? घरचा अभ्यास. धन्यवाद.